सौ मंदा पाटणकर रेल्वेच्या फर्स्टच्या डब्यातून एकटीच प्रवास करीत होती. वेळ रात्रीची 10:30 वाजून गेलेले. किंचित अस्वस्थपणे मंदा पाटणकरने खिडकीबाहेर पाहिले. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. अमावस्या किंवा तिच्या जवळचीच एखादी तिथी असावी. सारे काही काळ्या शाईत बुडवून काढल्यासारखे झालेले. झाडांचे, दगडांचे, डोंगरांचे आकारच मुळी त्या काळ्या शाईत हरवून गेलेले. फक्त गाडीच्या शेजारूनच प्रकाशाचे पट्टे गाडीच्या सोबतीने चाललेले. डब्यातून पडलेल्या प्रकाशाचे चौकोनी तुकडे आणि त्यांची साथ करणाऱ्या करड्या सावल्या. सगळे किर्र वाटेल इतके शांत. फक्त गाडीचा धडाधड धडाधड असा एकाच तालातला आवाज. बोगद्यातून जाताना मधून फोडलेली दीर्घ शीळ. हरवलेल्या माणसासाठी काळजातून कळ उठावी तशी. आणि पुन्हा तो धपापणारा आवाज. धडाडधाड धडाडधाड. गाडीभर उठणारी आणि त्या तालाची स्पंदने अशी उसासत धडधडत किंकाळत काळोखातून जीव घेऊन धावणारी गाडी. बाहेर पाहता पाहता मंदा पाटणकर अधिकच अस्वस्थ झाली. गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे तुकडे असंख्य वस्तू आपल्या कवेत घेत होते. वस्तूंची डोकी हातपाय भराभर छाटून टाकून मधलीच कबंदे समोर आणून दचकवीत होती. सफेद मैलांचे दगड, झाडांची अर्धी रंगलेली खोडे, गारगोट्यासारखी दिसणारी रुळाजवळची सफेद खडी. मंदाची नजर दूरवर गेली. मोकळी माळ राने, कुठेतरी क्वचित लुकलुकणारा एखादा दिवा, मध्येच पेटलेला जाळ. या क्षणी गाडीतून उतरून मोकळ्यावर चालू लागले तर समोर काय येईल? क्षणभरही न थांबता गाडी धडधडत जीव घेऊन पळते आहे म्हणून बरे. नाहीतर या काळोखात कोण वावरत असेल? गाडीच्या धडधडाटात सगळे आवाज बुडून जात आहेत. नाहीतर कसले आवाज कानावर पडतील? बाहेरून एकाएकी वाऱ्याचा एक थंडगार झोत आत शिरला. मंदा पाटणकरच्या अंगावर शहारा आला. तिला बाहेर पाहावे ना, पण आत नजर वळवताच तिच्या छातीत धस्स झाले. सबंध डबा रिकामा, निदान तसा दिसणारा. पण डब्यात कुणीतरी असले तर, लपून बसले असेल तर, दारामागे, सीट खाली, टॉयलेटमध्ये. या विचाराने मंदाच्या काळजाचा ठाव सोडला. रात्रीच्या वेळेला एकटीने प्रवास करू नकोस असे सगळ्यांनी बजावले होते. त्यावेळी त्यांना मूर्खात काढून सोबतीशिवाय रात्री निघण्याची धिटाई आपण उगाच दाखवली असे तिला वाटू लागले. पण त्याचवेळी दुसरे मन धीर देऊ लागले. कुणीच दिसत नसताना उगाचच घाबरणाऱ्या मनाला हसू लागले. इतक्या बायका प्रवास करतात निरनिराळ्या परिस्थितीत. सगळ्या काही अगदी जीवाला मुकत नाहीत. शिवाय दुपारपर्यंत कॉलेजात काम होते आणि कॉन्फरन्स उद्या सकाळची आहे. या गाडीशिवाय दुसरी सोयीची गाडीच नव्हती अशी हे मन समजूत घालू लागले. केले त्यात काही चुकले नाही असे पुन्हा पुन्हा बजावू लागले. नंदा पाटणकरची भीती थोडी कमी झाली. ती समोर पाहत बसून राहिली. गाडीचा एकसुरी नाद कानात साठवीत राहिली. सबंध डबा रिकामा होता. समोर भीती वाटण्यासारखे काही नव्हते. पण पाठीमागचे कसे दिसणार? आणि बाजूचे? मंदाने डोळ्यांच्या कडांमधून बाजूला पाहिले. कुणीतरी जवळून चालत गेल्याचा भास झाला. पण मंदा घाबरली नाही. चष्म्याच्या काचांच्या कडात वरच्या पंख्याचे प्रतिबिंब नुसते ओझरते भासमान होत आहे एवढे तिला कळत होते. तिने चष्मा काढला. सहज चाळा म्हणून काच पुसली. पुन्हा लावला. आपण एक भारदस्त प्राध्यापिका आहोत. उगाच पोरकट भीतीच्या आहारी आपण जाणार नाही याची जणू चष्मा परत लावून तिने स्वतःला आठवण करून दिली आणि पर्समधले पुस्तक काढून ते वाचायला सुरुवात केली. अ फोर्स कॉल्ड द सुपरनॅचरल इज नो डाऊट इन एक्झिस्टन्स. पहिले वाक्य वाचल्याबरोबर तिने पुस्तक फाट दिशी बंद केले. मंदा पाटणकर मानसशास्त्राची प्राध्यापिका होती. तिचा स्वतःच्या विषयाचा व्यासंग तर दांडगा होताच, पण मानसशास्त्राशी संबंधित अशा साऱ्या विषयांवरची पुस्तके ती अदाशासारखी वाचून काढी. वेडाचे प्रकार, स्वभावातल्या विकृती इथपासून ते झपाटणे, पिशाच्च योनी इत्यादीपर्यंत सगळे विषय तिचे आवडते होते. सध्या ती द सुपरनॅचरल फोर्सेस नावाचे पुस्तक वाचित होती. साहजिकच गाडीत वाचायला देखील तिने ते सोबत घेतले होते.
मात्र आपण ते बरोबर घेतल्याचा आता तिला पश्चाताप होऊ लागला होता. पुस्तक बाजूला ठेवून मंदाने स्टेशनवरच्या स्टॉलवर घेतलेले आजचे मराठी वर्तमानपत्र वाचायला काढले. सकाळी तिने टाइम्सवर नजर टाकली होती खरी, पण आज दिवसभराच्या धांदलीत वर्तमानपत्र सविस्तर वाचायला सवडच झाली नव्हती. वर्तमानपत्राची घडी सहज उलगडून तिने ते मांडीवर पसरले आणि त्यावर नजर टाकली. मात्र तिला विलक्षण धक्का बसला. सौ मंदा पाटणकर यांचा चालत्या गाडीत पाशवी खून, ही हेडलाईन तिच्यासमोर आ वासून उभी होती. मंदा पाटणकरचा क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने ती बातमी सविस्तर वाचली. नोकरी करणाऱ्या एका मंदा पाटणकर नावाच्या मुलीचा लोकलमधून प्रवास करताना भर दिवसा खून झाला होता. गळ्यातली साखळी खेचण्याचा प्रयत्न, चाकू, रक्त, धडधडाटात गडप झालेली किंकाळी, उड्या टाकून पळून गेलेले गुन्हेगार, रक्ताचे थारोळे, जमिनीवर वाहू लागलेला रक्ताचा ओहोळ. तो शेजारच्या डब्यात पोचल्यानंतर विस्फारलेले डोळे, रक्त आणि रक्त, गाडीच्या डब्यातला रक्ताचा चिखल. ती बातमी वाचता वाचता मंदा पाटणकर हबकून गेली. सगळा डबा आपल्या भोवती गरगर फिरत आहे असे तिला वाटू लागले. भर दिवसा लोकलमध्ये एकट्या दुकट्या बायकांचे खून होतात, मग रात्रीच्या प्रहरी अशा दूरच्या प्रवासात कुठून आपण एकटे येण्याचे धाडस केले असे तिला होऊन गेले. दुसऱ्या मनाने धीर देण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. काल हा प्रकार घडला म्हणजे आज तो पुन्हा होईलच असे थोडेच आहे. कुठली कोण मंदा पाटणकर, आपले आणि तिचे नाव एकच आहे हा केवळ योगायोग. तसे म्हटले तर हे नाव आणि आडनाव दोन्ही इतकी प्रचलित आहेत की ठिकठिकाणी कितीतरी मंदा पाटणकर असतील. पण यावेळेस भेदरलेल्या मनाची समजूत चटकन पटेना. उलटसुलट विचार करून डोके थकून गेले. भीती कसली? कुणाला डब्यात येऊ द्यायचे नाही. कुणी आलेच तर ते संशयास्पद नाही ना अशी खात्री करून घ्यायची. मुख्य म्हणजे झोपायचे नाही, वाचीत बसायचे आणि डब्यात कुणी चढलेच तर लगेच प्रतिकारासाठी तयार राहायचे. शक्यतो कुणाला आत येऊ द्यायचे नाही. आणखी काय काय काळजी घेणे शक्य आहे? मंदा पाटणकर खिडकीच्या गजावर डोके ठेवून विचार करू लागली. अचानक मंदा पाटणकराच्या ध्यानात आले की डब्यात कुणीतरी येऊन बसले आहे. तो माणूस पलीकडच्या सीटवरून तिच्याकडे रोखून पाहत होता. त्याला पाहताच मंदा पाटणकर अशी काही दचकली की नंतर कितीतरी वेळ तिची छाती धडधडत राहिली. बहुधा विचार करता करता तिला डुलकी लागली असावी. मध्ये कुठले तरी स्टेशन आले असावे आणि तो डब्यात चढला असावा. पण इतके साधे स्पष्टीकरण ध्यानात यायलाही मंदा पाटणकरला बराच वेळ लागला. तिने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या माणसाचे निरीक्षण केले. माणूस तसा सभ्य वाटत होता, मात्र त्याने आपल्याकडे इतके मोकळेपणाने पाहावे हे तिला थोडेसे खटकले. जाग्या झालात? हसत मुखाने तो म्हणाला. डुलकी लागली होती वाटतं. मग मंदा पाटणकरला बोलणे भागच पडले. हो, एवढे मोजकेच ती बोलली. मी मधल्या स्टेशनवर चढलो. मला वाटतं तेव्हा तुम्हाला झोप लागली होती. माणूस चांगला दिसतोय. आयती सोबत झाली. या विचाराने मंदा पाटणकरला हायसे वाटले. मनावर इतका वेळ पडलेला ताण एकदम कमी झाला. वयाने तो साधारण 30चा असावा. अंगापिंडाने भरदार होता. गर्दन चांगली भरलेली होती. मानेच्या शिरा तट्ट फुगलेल्या होत्या. भिव्या कपाळावर जुळलेल्या होत्या. त्याने ठेवलेल्या मिशा त्याच्या रुंद चेहऱ्याला शोभत होत्या. तो देखील मंदाचे निरीक्षण करीत होताच. गोरापान रंग, किंचित भुरे केस, चष्म्यामुळे चेहऱ्याला भारदस्तपणा आलेला, पण चेहरा मूळचा एखाद्या लहान मुलीसारखा गोड आणि निष्पाप. गोरे गोरे नाजूक नितळ हात, किंचितही लव नसलेले, नाजूक लांब सडक बोटे. तुम्ही एकट्याच आहात? कमाल आहे तुमची. यावेळी एकटीनं प्रवास करायचा म्हणजे? अहो, 4 दिवसापूर्वी याच गाडीच्या डब्यात एक खून झाला. बाईचा? मंदाची भीती पुन्हा जमा होऊ लागली. नाही, पुरुषाचा. पलीकडच्या सीटवरून समोरच्या सीटवर येऊन बसत तो म्हणाला. या क्षणी बाहेरून वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली. मंदा पाटणकरच्या अंगावर काटा उभा राहिला. कुणी केला खून? नेमका टाळावासा वाटणारा विषय बोलण्यात आला होता. ते सांगणं कठीण आहे, कारण अजून पोलिसांनाही ते उलगडलेलं नाही. बाय द वे, तो सिगरेट पेटवीत म्हणाला, मी CID मध्ये असतो. माझं नाव सुखात्मे.
आपलं नाव कळेल का मला? मिसेस पाटणकर, मिसेस मंदा पाटणकर. मंदा पाटणकर? आजच कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय हे नाव. मंदा हसली आणि तिने वर्तमानपत्राची घडी दाखवली. तो CIDचा माणूस आहे हे कळल्यापासून तिला अगदी मोकळे मोकळे वाटू लागले होते. परमेश्वरानेच आपल्याला इतकी चांगली सोबत पाठवली असे तिला होऊन गेले होते. सुखात्मेला बातमी वाचावीच लागली नाही. वर्तमानपत्र पाहताच त्याच्या सारे काही लक्षात आले. ऑफकोर्स, तो हसून म्हणाला. वाचली मी ती बातमी. अर्थात तुमचं नाव तेच आहे. हा योगायोगच म्हटला पाहिजे. एवढ्यात त्याचे लक्ष तिच्या हातातल्या पुस्तकावर गेले. बघू म्हणत त्याने ते मागून घेतले. थोडे चाळले, मग हसत हसतच परत दिले. हसताना त्याचे डोळे चमकले. सुपरनॅचरल फोर्स, काय मजेशीर विषय आहे, हसतच तो म्हणाला. तुमचा विश्वास आहे भुताटकीवर? डिपेंड्स, मंदा म्हणाली. विश्वास नाही असं सगळे म्हणतात, पण एक एक वातावरण असं असतं की माणूस पटकन विश्वास ठेवायला लागतं. माझंच बघा ना, इतका वेळ मी एकटीच होते ना डब्यात, तर अशी भीती वाटत होती हे पुस्तकसुद्धा हातात धरवत नव्हतं. पण आता तुम्ही सोबतीला आहात ना, तर सरळ भुताटकीवर गप्पा मारते. सुखात्मे हसला. हसताना त्याच्या डोळ्यात प्रत्येक वेळी एक गूढ चमक जाणवत असे. नुसतेच हसून तो गप्प बसला. बोलला मात्र काहीच नाही. नुसता सिगारेट ओढीत बसून राहिला. काही क्षण शांततेत गेले. नुसताच गाडीचा धडधडाट. मग शांतता असह्य होऊनच की काय, मंदा म्हणाली. या पुस्तकात असं दिलंय की पिशाच्च असतात, जरूर असतात. मात्र आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप वेगळ्या स्वरूपात ती असतात. म्हणजे पहा, एखाद्याला अगदी अमावस्येला स्मशानात जाऊन देखील भूत दिसणार नाही. तो येऊन लोकांना सांगेल की भूतबीत सब झूट आहे. पण गंमत म्हणजे त्याच माणसाला कल्पनासुद्धा येणार नाही अशा एखाद्या स्वरूपात पिशाच्च भेटेल. सगळी काही एरवीसारखंच वाटेल. अगदी बिलकुल संशय देखील येणार नाही की आपल्यासमोर पिशाच्च बसले. कारण पिशाच्च काय, बोलून चालून देहहीन आत्मेते कुणाच्याही शरीरातून वास्तव्य करतील. म्हणजे असं या पुस्तकात लिहिलंय. बोलता बोलता मंदा पाटणकर थांबली. सुखात्मे आपल्याकडे रोखून पाहत आहे असे लक्षात येऊन तिला थोडे संकोचल्यासारखे झाले. तुम्ही काय कॉलेजात असता वाटतं, अखेर सुखात्मे म्हणाला. हो, तुम्ही कसं ओळखलत? मंदा पाटणकर उत्साहाने म्हणाली. मी सायकॉलॉजी शिकविते. सायकॉलॉजी? गुड, सुखात्मे म्हणाला. तुम्ही क्राईम ब्रँचला आहात? तुमच्या काही थ्रिलिंग हकीकती सांगा की, मंदा पाटणकर म्हणाली. अहो कसला आलाय थ्रिल, दगदग असते. त्यातून शोध लागला गुन्ह्याचा तर क्रेडिट मिळतं, नाहीतर सगळी मेहनत पाण्यात. आता हीच बघा ना परवाची हकीकत, खुनाची भानगड. पोलीस तर शोधात आहेतच, पण आम्ही CIDची माणसं परवापासून जंग पछाडतोय. पण खून कुणी केला याचा पत्ता नाही लागत. बरं, शोध करावा तर काही धागेदोरेच मिळत नाही. सुरुवात तरी कुठून करणार? कुणाच्या खुनाविषयी म्हणताय? मंदा पाटणकरच्या? नाही हो, तो काल झाला. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी बोलतोय ते त्या दुसऱ्या खुनाविषयी, 4 दिवसापूर्वी झालेल्या एका पुरुषाच्या खुनाविषयी. कसा काय झाला खून? कुणीतरी त्याचा गळा दाबून जीव घेतला. कुणी साक्षीदार नाही? एक बाई होती. खून झालेला प्रथम तिच्या लक्षात आला, पण प्रत्यक्ष खून कसा झाला हे काही तिनं पाहिलं नाही. कुणी केला, कसा केला काहीच माहीत नाही तिला. अंदाजही करता येत नाही. बरं, खून झाला तो गाडीच्या धावत्या डब्यात. ज्याचा खून झाला त्या माणसाशिवाय फक्त ही बाईच काय ती डब्यात होती. कुणी आलं असतं, गेलं असतं तर त्या बाईला ते कळायला हवं होतं. मग ती काय म्हणते? ती म्हणते की त्या माणसानं माझ्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. असं? हो, त्यावेळी म्हणे तिनं भीतीनं डोळे गच्च मिटून घेतले. पुढं काय झालं ते तिला समजलं नाही. एक प्रकारची गुंगी चढल्यासारखी झाली तिला. आणि जेव्हा तिनं डोळे उघडले तेव्हा तिला स्वतःला कसलीच इजा झालेली नव्हती. मात्र समोर तो माणूस मरून पडला होता. त्याचे डोळे विस्फारलेले होते. जीभ बाहेर आली होती. ती घाबरून किंचाळली आणि तिनं ताबडतोब साखळी ओढली. कशावरून तिनं स्वतःच त्याचा खून केला नसेल? ते शक्यच नाही. ती अत्यंत नाजूक होती आणि तो माणूस इतका तगडा होता की ती त्याचा गळा दाबणं तर सोडाच, पण त्याला साधा धक्का देखील देऊ शकली नसती. मंदा पाटणकर विचारात पडली. आपण वाचलेल्या
अभ्यास केलेल्या शास्त्राशी त्याचा ताळमेळ जमतो का हे पाहू लागली. मग तिला एकदम काहीतरी सुचले. मी सांगते, नक्की त्याच बाईनं त्याचा खून केला असेल. मुद्दाम नाही, जाणून बुजून नाही, पण नकळत. प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात तिला भान राहिलं नसेल. आणि शक्तीचं तुम्ही जे म्हणताय त्याचं काय आहे की प्रतिकाराचा प्रयत्न माणूस जेव्हा अत्यंत नेटाने करतो ना, तेव्हा केवळ इच्छाशक्तीचं बळ माणसामध्ये एवढं संचारतं की अशक्य वाटणारी कितीतरी अफाट बळाची कामं माणूस करून जातो. आमचं मानसशास्त्रच सांगतं ना असं. खरं असेल ते, मी नाही म्हणत नाही. सुखात्मे मानेवरून हात फिरवीत म्हणाला. पण या केसमध्ये तरी ती बाई खोटं बोलत नसावी. तिनं खरंच खून केला नाही. कारण क्षणभर थांबून पुढे तो म्हणाला, कारण ज्याचा खून झाला त्याच्या मानेवर. काय? मंदा पाटणकरने चकित होऊन विचारले. त्याच्या मानेवर राकट पुरुषी बोटांच्या खुणा होत्या. मंदा पाटणकर बुचकळ्यात पडली. राकट पुरुषी बोटांच्या खुणा? त्या नाजूक मुलीच्या बोटांशी मुळीच न जमणाऱ्या. म्हणजे खून दुसऱ्या कुणीतरी केला हे नक्की. पण कुणी आले नाही की गेले नाही? मग पोलीस खात्यानं इकडची तिकडची काही माहिती मिळवलीच असेल की नाही? अखेरीस काही न सुचून मंदाने विचारले. उगाच विचारायचे म्हणून. नाहीतर इकडच्या तिकडच्या माहितीचा इथे संबंधच काय होता? बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या एका माणसाचा खून झाला होता आणि त्याच्या गळ्यावर कुणाच्या बोटांचे ठसे असतील ते? तशी बरीच माहिती मिळवली आम्ही, सुखात्मे म्हणाला. इकडची तिकडची, त्या माणसाशी संबंधित अशी. पण त्या माहितीचा या खुनाशी तसा प्रत्यक्ष संबंध लागत नाही. गाडीत त्याच्याबरोबर जी बाई प्रवास करीत होती तिचा त्याच्याशी तसा काहीच संबंध नव्हता. त्या दोघांची साधी तोंड ओळख देखील नव्हती. म्हणजे तिनं किंवा तिच्या एखाद्या लपलेल्या साथीदारानं त्याचा खून करावा याला काही कारण नव्हतं. सुखात्मे आता चर्चेच्या ऐन रंगात आला होता. कारण झालं ते एवढंच की त्यानं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पण नेमका त्या क्षणी तिच्या संरक्षणासाठी चालत्या गाडीत दुसरा एखादा माणूस धावून यावा हे कसं शक्य आहे? किंवा दुसऱ्या एखाद्या कारणासाठी टपलेल्या माणसानं नेमका त्याच क्षणी त्याचा गळा दाबून जीव घ्यावा आणि हा प्रकार होत असलेला तिला कळू देखील नये? सगळंच अजब वाटतं. पाकिटातून नवी सिगरेट काढीत तो म्हणाला, आजूबाजूची काय माहिती तुम्ही मिळवलीत? सांगा तर खरं. मंदा पाटणकरलाही त्या रहस्याने आता पुरते वेढून टाकले होते. मला एक अजबच हकीकत समजली ही माहिती काढताना, सुखात्मे हसून म्हणाला. आणि त्याने सिगारेट पेटवली. गाडीतले दिवे एकाएकी मंद झाले. मंदा पाटणकर एकदम दचकली. सुखात्मे हसला. दुसऱ्या क्षणी मंदा सावरली. रात्री फार उशीर झाला की झोपणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दिवे मंद करतातच या विचाराने. ऐकायची तुम्हाला हकीकत? सांगतो. पण हो, दिवे मंद झाले. तुम्हाला झोपायचं असेल नाही का? नाही, या प्रवासात मुळीच झोपायचं नाही असं ठरवलंय मी, मंदा म्हणाली. सांगा तुम्ही. सांगतो, सुखात्मे हसत हसत म्हणाला. पण सांगेन त्या हकीकतीनं आजच काय आणखी 4 रात्री तुमची झोप उडून जाईल. गाडी शेजारून धावणारे प्रकाशाचे तुकडे आता सावल्यांमध्ये मिसळून गेले होते. गाडी धडधडत होती. सबंध डबा निळसर प्रकाशाने भरून गेला होता. मंदा पाटणकरच्या नितळ हातांची नाजूक बोटे अस्वस्थपणे एकमेकात गुंतत होती. नजर सुखात्मेवर रोखलेली होती. सुखात्मे तिच्या गोऱ्यापान नितळ हातांकडे पाहत होता. कमळाच्या देठासारख्या त्या नाजूक हातांचे सौंदर्य त्याची नजर पीत होती. धुराचा एक प्रचंड भपकारा सोडून तो आपण ऐकलेली हकीकत सांगू लागला. हीच वेळ, अपरात्र, अशीच धडधडत जाणारी गाडी, असाच फर्स्टचा डबा आणि अशीच एक धीट तरुणी, एकटीच प्रवास करणारी शकुंतला परब. नाजूक, सुंदर, आकर्षक. रात्रीची वेळ म्हणून अंगावर दागदागिने फारसे नाहीत. हातात फक्त 2-2 बांगड्या. बस. वेळ घालवण्यासाठी कसले तरी मासिक ती चाळीत होती. पण मनात विचार घोळत होते प्रियकराचे. उमदा, रुबाबदार, ऐटबाज नंदन.
पोलादी देहाचा, मनगटच असे रुंद की पाहत राहावे. हातावर दाट काळी लव, मर्दानी. ते हात राकट पुरुषी केसाळ हात आपल्या अंगावर फिरतील, खांद्याशी येतील, गच्च मिठीत लपेटून टाकतील. नुसत्या कल्पनेनेच शकुंतला परब लाज लाजून चूर झाली. अचानक तिच्या ध्यानात आले की डब्यात एक माणूस येऊन बसला आहे. आपण विचारात असताना स्टेशन आले कधी आणि तो येऊन बसला कधी हे देखील शकुंतलेच्या लक्षात आले नव्हते. क्षणभरच ती घाबरून गेली. रिकामा डबा, ती एकटीच आणि तो, त्याचे ते शिकारी डोळे. शकुंतला शहारली आणि दुसऱ्या क्षणी एका वेगळ्याच भावनेने तिच्या मनाचा कब्जा घेतला. या माणसाला आपण कुठेतरी पाहिले आहे. मग शकुंतलेला एकदम आठवले, अरे बापरे, हा आपण पूर्वी जिथे राहत होतो त्या गल्लीचा दादा विक्रम. ते पिवळट शिकारी डोळे, कपाळावर जुळलेल्या त्या भिवया, तो रुंद चेहरा, त्या भरगच्च मिशा, ते जाड ओठ आणि तो आडवा बांधा. नक्की विक्रमच हा. तो आणि त्याचा भाऊ विश्राम, दोघेही मवाली म्हणून जगाने ओवाळून टाकलेले. विक्रम अर्थात शकुंतलेला ओळखत नव्हता. जेव्हा त्याच्या गल्लीत राहायची तेव्हा ती फार लहान होती. विक्रम लहान मुलींकडे चुकूनही पाहत नसे. मोठ्या मुली मात्र. विक्रमने आपल्या जाड ओठांवरून जीभ फिरवली. आता मात्र शकुंतलेच्या छातीत धस्त झाले. विक्रम समोरच येऊन उभा राहिला. काय पाहिजे तुम्हाला? शकुंतलेने धीर एकवटून विचारले. विक्रम हसला. हसताना त्याचे डोळे चमकले. हसत हसतच तो म्हणाला, तू. आणि याच वेळी डब्यातले दिवे मंद झाले. सबंध डब्यात निळसर प्रकाश पसरला. शकुंतलेच्या काळजाने ठाव सोडला. तो जवळ आला, शेजारी बसला. खिशातून चाकू काढून विक्रमने सर्रकन त्याचे पाते उघडले. त्या निळसर प्रकाशातही ते लखलखल्याशिवाय राहिले नाही. हे पाहिलंस? तो हसून म्हणाला. तोंडातून चकार शब्द काढशील तर हे मला नाईलाजानं वापरावं लागेल. विक्रमनं आपले दोन्ही हात शकुंतलेभोवती टाकले. संबंध अंगावर साप वळवळत असल्यासारखे तिचे शरीर भयाने ताठरले. मिठीतच त्याने तिला सीटवर खेचले. तोंड तिच्या तोंडाशी आणले. तिने मान फिरवली. तो हसला. विक्रमचा असह्य भार शकुंतलेच्या शरीरावर कोसळला. तिचा प्रतिकार संपला. मघाचे ते दोन साप शरीरभर वळवळत राहिले. गुंगीत असल्यासारखी ती पडून राहिली. कानात गाडीचा एका संथ लयीत धडाडधाड सूर घुमत होता. वर गुंगुंग पंखा फिरत होता. शरीरात कळा मागून कळा उठत होत्या. कमरेतून निघालेली कळ लाट फुटल्यासारखी अंगभर पसरत होती. लाटेमागून लाट, पुन्हा पुन्हा नवीन लाट. कळा सहन करण्यासाठी ओठ दाताखाली गच्च दबले होते. तरी त्यातून कण्ह्याचा गुदमरलेला सूर अस्पष्ट फुटत होता. हातांच्या गच्च वळलेल्या मुठीतून रक्त फुटेल असे वाटत होते. त्या कळा सहन करता करताच तिची शुद्ध कधीतरी हरपली. शकुंतला शुद्धीवर आली. तेव्हा डब्यात एकटीच होती. बाहेर चांगले फटफटीत उजाडले होते. ती कष्टाने उठून बसली. उठताना पायातून एक कळ निघाली. ती कळ सांगून गेली की काल रात्री घडलेला प्रकार स्वप्नातला नव्हता. शकुंतलेला एकदम आठवण झाली आपल्या प्रियकराची, नंदन. एवढा एकच उद्गार काढून ती ओक्साबोक्षी रडू लागली. हमसाहमशी रडतच तिने सारा प्रकार नंदनला सांगितला. घरी परतल्यानंतर 8 दिवसांनी तिला नंदनला तोंड दाखवण्याचा धीर झाला होता. नंदनने सारे ऐकून घेतले. तिला धीर दिला. म्हणाला, याचा सूट घेईन तरच नावाचा नंदन. नको नंदन, रडत रडत शकुंतला म्हणाली. असलं काही मनात देखील आणू नकोस. ते दोघे भाऊ राक्षस आहेत. ते तुझंही काहीतरी बरं वाईट केल्याशिवाय राहणार नाहीत. काय करतात तेच पाहायचे मला. संतापलेला नंदन म्हणाला. पण आपण पोलिसात कळवू. ते करतील काय करायचं ते. शकुंतला घाबरून म्हणाली. खुळी आहेस. असल्या कामात पोलीस बिलकुल उपयोगाचे नाहीत. त्यांच्या फाटक्या जाळ्यातून तो सहज सुटून जाईल. मी चांगला धडा शिकवतो त्याला. तुझी अब्रू घेऊन त्यानं मला डिवसलंय. बघतो आता कसा सुटतो ते. शकुंतलेच्या विनवण्याकडे लक्ष न देता नंदन विक्रमच्या अड्ड्यावर गेला. विक्रम दारू पिऊन टेर झाला होता. कोण आहे? त्याने जडपणे विचारले. मी, नंदन. गाडीत तू जिची अब्रू घेतलीस
तिचा होणारा नवरा. तिला बाटवलंस हरामखोरा आणि मला जगातून उठवलंस. नंदनने आपल्या राकट केसाळ हातांनी त्याचा शर्ट गळ्याशी पकडला. फार बोललास मच्छर, आता जातोस की नाही? विक्रम शांतपणे म्हणाला आणि त्याने ग्लास ओठाला लावला. नंदनने फटका मारून ग्लास उडवला. सुवर, मी जाईन, पण हिशोब चुकवल्याशिवाय. पण नंदनचे वाक्य पुरे होण्याआधीच त्याच्या पाठीतून वेदनेची एक लाल काळी ज्वाळा उफाळली. दुसऱ्या क्षणी तो जमिनीवर कोसळला. पडता पडता त्याने वळून पाहिले. हुबेहूब विक्रमसारखा दिसणारा एक माणूस हसत उभा होता. हसताना त्याचे डोळे चमकत होते. कोण? विश्राम, तू? मी याचा सूड घेईन. या शब्दाबरोबरच नंदनचा देह जमिनीला मिळाला. विक्रमने ग्लास रिकामा केला. विश्रामने शांतपणे चाकू उपसून काढला. त्या सरशी रक्ताची एक लाट उसळली आणि जमीन भिजून चिंब झाली. हे सार भयंकर आहे. तुम्ही म्हणालात तसं झोप उडवून टाकणारं. पण याचा आणि त्या परवाच्या खुनाचा संबंध काय? मंदा पाटणकरने विचारले. म्हटला तर संबंध आहे, म्हटला तर नाही. सुखात्मे सिगरेटची राख झटकीत म्हणाला. तो कसा काय? परवा ज्याचा खून झाला तो माणूस विक्रम होता. काही वेळ सगळीकडे शांत शांत झाले. गाडीचा आवाज आता सरावाने जाणवेनासाच झाला होता. सुखात्मे गप्पच होता. मंदालाही बोलण्यासारखे काही सुचत नव्हते. ती विचारात पडली होती. परवाचा खून कसा झाला असेल? विक्रमने एका तरुणीवर बलात्कार केला. विश्रामने तिच्या प्रियकराचा जीव घेतला. विक्रमची आणि विश्रामची नेहमीची सवय गाडीत भेटणाऱ्या एकट्या दुकट्या तरुणीवर हात टाकायचा. शकुंतला परबच्या प्रकारानंतर विक्रम स्वस्थ बसलेला नव्हता. तोच प्रकार त्याने पुन्हा एकदा. अशीच रात्र, अशीच धडाडत जाणारी आगगाडी, अशीच एकटी तरुणी, असाच फर्स्टचा डबा, असाच एकांत. दिवे असेच मंदावलेले. विक्रम त्या तरुणीसमोर जाऊन बसला. तिच्याशी काहीतरी बोलला, हसत हसत. डोळ्यातली चमक लांडग्यासारखी. तो आणखी पुढे झाला. तिच्यावर झेप घेतली. तोंडातून चकार शब्द काढशील तर बघ, म्हणाला. तिच्या तोंडून एक साधा चित्कारही उमटला नाही, कारण तिच्यावर एक विचित्र गुंगी येऊ लागली होती. समोर काय चालले आहे हे समजण्याचे भानच तिला राहिले नव्हते. त्या तंद्रीतून ती तरुणी अचानक शुद्धीवर आली. कोणीतरी सपकन पाणी मारून उठवावे तशी. एकदम तिच्या ध्यानात आले की आपण सुखरूप आहोत. आपल्याला कसलीही इजा झालेली नाही. तिने चौफेर नजर फिरवली. विक्रम जवळपास नव्हता. संकट टळलेले दिसत होते. ती उठून बसली आणि एकदम तिच्या लक्षात आले तो डब्यातून बाहेर गेलेला नव्हता. डब्यातच होता. तिच्या पायाशी कोसळून पडलेला होता. डोळे विस्फारले होते. अजूनही टक लावून ते तिच्याकडेच बघत होते. जीभ बाहेर आली होती. तो जिवंत नव्हता. हे लक्षात येता क्षणीच त्या तरुणीने किंकाळी फोडली आणि साखळी खेचली. आता पुन्हा प्रश्न असा उरतो की विक्रम एकाएकी मेला कसा? त्याचा गळा दाबून जीव घेतला तो कुणी? मंदा पाटणकर आपल्याशीच बोलल्यासारखी बोलली. पण सुखात्मेकडून काहीच उत्तर आले नाही. तो काहीच बोलला नाही. म्हणून मंदा पाटणकरने त्याच्याकडे चमकून पाहिले. जे दिसले त्याने तिच्या छातीत धस्स झाले. सुखात्मे नुसता हसत होता. त्याचे पिवळट शिकारी डोळे चमकत होते. दुसऱ्या क्षणी त्याने खिशातून चाकू काढला. झटकन त्याचे पाते बाहेर निघाले. अपुऱ्या प्रकाशातही त्याचे पाते लखलखले. एक चकार शब्द काढशील तर बघ, त्याने दरडावले आणि दुसऱ्या हाताने तिला जवळ ओढले. पण मंदा पाटणकर गप्प बसली नाही. तिच्यावर एक विलक्षण गुंगी चढू लागली होती. त्याच विचित्र तंद्रीत ती बोलू लागली. मी तुला घाबरत नाही, मंदा म्हणाली. मला माहीत आहे की तू CID सुखात्मे नाहीस. तू विक्रमही नाहीस. तू विश्राम आहेस. विक्रमचा भाऊ विश्राम. मी विक्रमचा गळा दाबून जीव घेतला. शकुंतलेवरच्या अत्याचाराचा सूड घेतला. आणि आता तुझी देखील तीच गत होणार आहे. तू देखील माझ्या हातून प्राणाला मुकणार आहेस. मंदा इतके बोलली तरी विश्राम काही करू शकला नाही. मंदा पाटणकरच्या तोंडून येणारा आवाज ऐकूनच तो गोठून गेला होता. तो आवाज त्याने यापूर्वी ऐकला होता. नंदनचा आवाज. तिच्याकडे पाहता पाहता विश्रामचे डोळे विस्फारले. तिचे हात त्याच्या गळ्याच्या रोखाने पुढे येत होते. मंदा पाटणकरचे हात राकट पुरुषी काळ्या भोर लवीने भरून गेलेले 2 पोलादी हात.
अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.